नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिरनेर महागणपती मंदिरासमोरील परिसर सुशोभीकरणाला प्रारंभ। चिरनेर श्री महागणपती मंदिरासमोरील परिसर सुशोभीकरण पी खारपाटील व ग्रामपंचायत चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या कामाची सुरुवात करण्यात आली। चिरनेरचे विकास पुरुष उद्योगपती पी खारपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगण्यात आलेल्या कामाचे आज शुभारंभ केला। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे खारपाटील बंधू एखादा शब्द दिला तर मागे हटत नाहीत। चिरनेर परिसरातील अनेक रस्त्यांची कामे अतिशय चांगली आणि जलद गतीने त्यांनी केली आहे। यावेळी उद्योगपती राजाशेठ खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन घबाडी, महागणपती ट्रस्टचे माजी सदस्य संतोष ठाकूर, ग्रामस्थ हिराजी ठाकूर, भास्कर ठाकूर, विजय मुंबईकर, संजय पाटील, प्रशांत फुंडेकर आदी उपस्थित होते। उपस्थितांकडून या कामाचे स्वागत करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, चिरनेर। आज पी खारपाटील कंस्ट्रक्शन यांच्या विद्यमानाने श्री महागणपती मंदिरासमोरील सुशोभीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे। दादा पी खारपाटील शेठ यांच्या विद्यमानाने त्यांनी वाढदिवसानिमित्त सांगण्यात आले होते की मंदिरासमोरील सुशोभीकरण डांबरीकरण करून देऊ, ते आज कामाला सुरुवात होत आहे। धन्यवाद। चिरनेर महागणपतीच्या प्राणयाचं आज पी खारपाटील कंपनी मार्फत डांबरीकरणाचं काम चालू झालेलं आहे। सन्माननीय पी खारपाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तही सांगण्यात आलं होतं की या गणपतीच्या मंडपाचं सर्व मंडपाचे सुशोभीकरण आणि पटांगणाचं डांबरीकरण करून देण्यात येणार आहे। तसं आज या कामाला सुरुवात झाली। या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच, उपसरपंच यांच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थोडी घेतो आज दिनांक 27 डिसेंबर 2025 आजच्या दिवसाचे औचित्य साधून पी खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनी चिरनेर यांच्या वतीने श्री क्षेत्र महागणपती चिरनेर या मंदिरासमोरचा परिसर सुशोभीकरण करण्याच्या हेतूने पी खारपाटील आणि दोन बंधू राजाशेठ खारपाटील आणि दादा यांच्या दोघांच्या इच्छेनुसार हे डांबरीकरणाचे काम चालू आहे। खारपाटील कंपनीवर चिरनेर महागणपतीची कृपा आहे आणि या दोन बंधूंच्या श्रद्धेच्या पोटी त्यांनी हे काम चालू केलेलं आहे। तर खरोखरच चिरनेर गावासाठी त्यांचं योगदान नेहमीच असतं आणि हे काम केल्याने गावाच्या सुंदरतेत अधिक भर पडणार आहे। तरी परत एकदा या दोन्ही बंधूंचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि अशीच कामं याच्या पुढं ग्रामपंचायत चिरनेर क्षेत्रामध्ये करावी अशी अपेक्षा वाटते।